नमस्कार. अयोध्याज मिनी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत सर्वांनाच आवडणारी कोथिंबीर वडी, परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. नेहमी याच पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी बनवाल. एकदम मस्त छान कुरकुरीत अशी ही वडी तयार होते. तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम यासाठी आपण काही पूर्व तयारी करून घेणार आहोत. तर एका बाउलमध्ये 1 वाटी हरभरा डाळ घेतली. आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतली. इथे मी बिना सालीची मूग डाळ घेतली आहे. दोनही डाळी एकत्रच एका बाउलमध्ये घालून घ्यायच्या आणि नंतर या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे यावर पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते. डाळी धुवून झाल्यात की यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि एक 4 ते 5 तास या डाळी भिजत ठेवायच्या. 4 ते 5 तासांनंतर डाळी बघा पूर्णपणे भिजल्यात आणि आकाराने देखील या दोनही डाळी अगदी दुप्पट झाल्यात. 4 ते 5 तासात आरामशीर या डाळी भिजल्या जातात. किंवा सकाळी जर तुम्हाला वड्या बनवायच्या असतील तर रात्रीही या डाळी तुम्ही भिजवून ठेवू शकता. आता या डाळींमधलं संपूर्ण पाणी काढून डाळी आपल्याला पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या. त्यासाठी एका वाटीवर मी चाळणी ठेवली. यामध्ये या डाळी टाकून घेऊ, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि डाळी पूर्णपणे कोरड्या होतील. आता संपूर्ण पाणी नितळण्यासाठी डाळ 15 ते 20 मिनिट चाळणीमध्ये अशीच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. आता एक जुडी कोथिंबीर मी स्वच्छ निवडून नंतर धुवून घेतली आणि एका कपड्यावर पसरवून पूर्णपणे कोरडी करून घेतली. आता ही कोथिंबीर आपण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण भिजवलेल्या डाळी वापरतोय. त्यामुळे कोथिंबीर धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडी करून मगच आपल्याला कापायची. खूप ओली कोथिंबीर असेल तर मिश्रण आपलं वडीसाठीचं खूप पातळ होईल आणि परिणामी वड्या या आपल्या चिकट होतील. तर सर्वच कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक आपण चिरून घेतली. नंतर मग ही एका पसरट बाउलमध्ये आपण काढून घेऊया. 15 ते 20 मिनिटांनंतर डाळ ही पूर्णपणे कोरडी झाली की एका मिक्सर जारमध्ये ही डाळ घालून घ्यायची. नंतर यामध्ये मूठभर लसूण घालायचा. या वड्यांसाठी लसूण थोडासा जास्तच वापरायचा. आता 1 चमचा जिरे घालू, यामुळे वडी छान आपली चविष्ट होते. आता यात आवडीनुसार जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालायच्या आणि शेवट चवीनुसार मीठ घालून हे सर्व आता मिक्सरला बिलकुल पाण्याचा वापर न करता बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे ही डाळ आणि मसाले आपण वाटून घेतलेत. आता ही वाटलेली डाळ आणि मसाले चिरून घेतलेल्या कोथिंबीरमध्ये घालूया. अशी वाटलेल्या डाळीची कोथिंबीर वडी चवीला अगदीच भन्नाट लागते. तर यानंतर वडीला छान बाइंडिंगसाठी 1 छोटी वाटी बेसन पीठ घालायचं. नंतर कुरकुरीतपणासाठी 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घालायचं. आता 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आणि रंगासाठी थोडीशी हळद घालूया. आता हे सर्व चांगलं मिक्स करत एकजीव करून घ्यायचं आणि घट्टसर वडीसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं. गरज वाटल्यास थोडंसं अजून बेसन पीठ यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता हे पीठ हाताला चिकटू नये म्हणून मस्त हाताला तेल लावून घ्यायचं. यातला एक गोळा घेऊन हाताने याला गोल करत वडीसाठीचा लांबट आकार देऊन घ्यायचा. याऐवजी प्लेट किंवा चाळणीमध्ये हे पीठ थापून घ्यायचं आणि नंतर वाफवून याच्या वड्या कापून घेऊ शकतो. वड्या वाफवण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम केलं. यात स्टँडवर तेल लावून घेतलेली चाळण ठेवली. आता तयार केलेल्या सर्वच पिठाचे लांबट गोळे या चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवायचे. नंतर यावर झाकण ठेवून चांगलं 25 ते 30 मिनिटांसाठी कमी गॅसवर या वड्या वाफवून घ्यायच्या. तर 30 मिनिटांनंतर वड्या छान वाफल्या गेल्या. सुरीने चेक करूया तर सुरी एकदम क्लीन निघते. आता या वड्या थंड होण्यासाठी कढईमधून बाहेर काढून घेऊ. 15 ते 20 मिनिटांनंतर या वड्या पूर्णपणे थंड झाल्या की आपल्याला कापून घ्यायच्या. पूर्ण थंड झाल्यावरच या वड्या कापायच्या, नाहीतर नीट कापल्या जात नाहीत आणि सुरीला या पूर्णपणे चिकटल्या जातात. तर वड्या इथे आपल्या कापून झाल्यात. आता या आपण तळून घेऊया. आता मीडियम गॅसवर एक तवा गरम व्हायला ठेवला. यावर 2 चमचे तेल घातलं आणि छान पसरवून घेतलं. तर याऐवजी या वड्या डीप फ्राय देखील तुम्ही करू शकता.
तर तेल छान तापलं. आता यावर एक एक करत सर्व कापून घेतलेल्या वड्या ठेवून घेऊया. तर 2 ते 3 मिनिट एका बाजूने छान भाजल्या गेल्या की सर्व वड्या उलटवून परत दुसऱ्या पण बाजूने खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायच्या. तर अशाच प्रकारे 2 ते 3 वेळा उलटपलट करत मस्त कुरकुरीत होईपर्यंत या वड्या भाजून घ्यायच्या आणि नंतर काढून घ्यायच्या. अशाच प्रकारे सर्व वड्या आपण तयार करून घेतल्या. तर इथे आता तयार आहे खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी. तर तुम्ही पण एकदा अशी वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.